विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या जनरल नॉलेज या विषयावरती जे काही प्रश्न बनत असतील ते आपण इथे घेणार आहोत. सर्वप्रथम आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा असतो. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणेचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत? गोपाळ गणेश आगरकरांचं स्वतःचं वृत्तपत्र होतं सुधारक, आणि सामाजिक सुधारणाचा पुरस्कार ते केसरी या मराठी वृत्तपत्रातून करत होते. केसरी आणि मराठा 1881 रोजी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले वृत्तपत्र होते. मराठाचे संपादक स्वतः लोकमान्य टिळक होते, जे की इंग्रजीतून प्रकाशित होत होतं. केसरी या वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. केसरी हे हिंदी भाषेतील वृत्तपत्र होतं. पुढील प्रश्न, राजश्री शाहू महाराज 1920 साली डॅश येथे झालेल्या ब्राह्मणोत्तर परिषदेचे अध्यक्ष होते. तर 1920 साली हुबळी येथे झालेले जे काही ब्राह्मणोत्तर परिषद होती त्याचे अध्यक्ष राजश्री शाहू महाराज होते. पुढील प्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1920 रोजी कोणता सत्याग्रह केला? तर 20 मार्च 1947 रोजी चौदाड तडे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. पुढील प्रश्न, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, जांभी मृदा. जांभी मृदेमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण सर्वाधिक असते. जांभी मृदा महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात आढळत असते. पुढील प्रश्न, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए, विंध्य रांगा. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, कपूरस्थळा. पुढील प्रश्न बघा, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण होते? तर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम या चळवळीत आर्य समाजाचे पहिले गुंजोटी येथील हुतात्मा वेद प्रकाश होते. ऑप्शन क्रमांक बी योग्य राहील. पुढील प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? तर ऑप्शन क्रमांक बी, मुंबई. मुंबई या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली होती. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? तर ऑप्शन क्रमांक सी बघा, वासुदेव बळवंत फडके. पुढील प्रश्न, स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले होते? तर ऑप्शन क्रमांक बी बघा, अखिल भारतीय महिला परिषद. पुढील प्रश्न, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक डी, दवबिंदू म्हणतात. पुढील प्रश्न, कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे डॅश डॅश कमी होते? तर ऑप्शन क्रमांक सी बघा, वजन. कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे वजन कमी होत असते. पुढील प्रश्न, हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? तर हिमोफिलिया हा ऑप्शन क्रमांक बी, विषाणूपासून होणारा रोग आहे. तर पुढील प्रश्न, विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात? तर ऑप्शन क्रमांक बी बघा, जर्मन सिल्वर. पुढील प्रश्न, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, पुणे या ठिकाणी आहे. नाशिक येथे काय आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव डॅश डॅश हे असतात? तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सचिव कोण असतो? ऑप्शन क्रमांक बी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचा सचिव देखील उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? गट विकास अधिकारी, ज्याला आपण BDO असे म्हणत असतो. ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवक असतो. पुढील प्रश्न, लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पूर्वी अंबरपूर किंवा आम्रपूर नावाने प्रसिद्ध होता. तर हा किल्ला बांधण्याचे श्रेय डॅश डॅश यांना दिले जाते? तर ऑप्शन क्रमांक सी बघा, मलिक अंबर. मलिक अंबर याला हे श्रेय देण्यात येते.
पुढील प्रश्न, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारू बाहेर पडत असतो? तर ऑप्शन क्रमांक ए, कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड हा स्वयंचलित वाहनातून बाहेर पडणारा विषारू वायू आहे. पुढील प्रश्न, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येत असतो? तर ऑप्शन क्रमांक बी, राज्य सूचीमध्ये येत असतो. आणि मंत्रालयात विचारल्यास तर गृह विभाग या मंत्रालयाद्वारे पोलीस विभागाचे खाते चालविले जाते. पुढील प्रश्न, मीनाबक्कम हा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, चेन्नई. चेन्नई या ठिकाणी मीनाबक्कम हा आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थित आहे. पुढील प्रश्न, नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक बी, अमरकंटक. मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होत असतो. ब्रह्मगिरी पर्वतात कोणत्या नदीचा उगम होतो? तर गोदावरी, जे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होत असतो. भीमाशंकर नदीचा उगम भीमा या नदीचा उगम भीमाशंकर या पर्वतातून होत असतो. पुढील प्रश्न, पोलीस स्मृती दिन म्हणून डॅश डॅश हा दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, 21 ऑक्टोंबर. 21 ऑक्टोंबर रोजी पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961 रोजी करण्यात आली होती. SRPFची स्थापना 6 मार्च 1948 रोजी झाली होती. होमगार्ड या दलाची स्थापना 1946 रोजी करण्यात आली होती. पुढील प्रश्न, लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या दलाचे प्रशिक्षण घेतले जात नाही? तर ऑप्शन क्रमांक बी, SRPF. SRPFचे प्रशिक्षण लातूर जिल्ह्यात घेतले जात नाही. CRPF, BSF, महाराष्ट्र पोलीस या तिन्ही दलाचे प्रशिक्षण केंद्र लातूर या ठिकाणी स्थित आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र शासनाचे सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारणासाठी डॅश डॅश हे पोर्टल सुरू केले. तर महाराष्ट्र सरकारने आपले सरकार हे पोर्टल सुरू केले होते. पुढील प्रश्न, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक सी, न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिले होते. महात्मा फुलेंनी कोणते लिहिले होते? तर गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, तृतीय रत्न. लोकमान्य टिळकांनी गीताई रहस्य. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणते लिहिले होते? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य समर 1957चा पुस्तके लिहिले होते. संन्यस्त खडक सुद्धा त्यांनीच लिहिले होते. पुढील प्रश्न, कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? तर सम्राट अशोक, ऑप्शन क्रमांक ए हे कलिंग युद्धाशी संबंधित नाव आहे. पुढील प्रश्न, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 17 सप्टेंबर, ऑप्शन क्रमांक सी, 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट काय आहे? तर ऑप्शन क्रमांक बी बघा, मानवी हक्क संरक्षण. पुढील प्रश्न, RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट हे RTGSचे संक्षिप्त रूप आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्रात करिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? तर ऑप्शन क्रमांक सी, कला या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक दिले जात नाही. नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे भारतातील पहिले व्यक्ती कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर, ज्यांना पहिले नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. शेवटचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधित कलम कोणते? तर ऑप्शन क्रमांक सी, कलम 17. कलम 17 हे अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधित कलम आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. नवीन आपण असेच पोलीस भरतीमध्ये जे काही वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.